लग्नाची नंतरची तयारी. आता मी सोनखत घेतोय, शेणखत घेतोय. नमस्कार मंडळी. आता काल रात्री आम्ही गावी खूप उशिरा आलो, सो येताना राईस पार्सल घेऊन आलेलो. मग आम्ही येऊन फ्रेश झालो, जेवलो आणि लगेच झोपलो. मग आता आज उठून सगळं आवरलं, घरचं काम वगैरे, थोडं पसारा होता सगळं, ते सगळं साफ करून आता आम्ही काम करायला सुरुवात केली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते प्रत्येक काय काम करतोय ते. कंपनीमध्ये थोडा मेसअप आहे, ते थोडं समजून घ्याल. आता मी काम करून खूप थकलो आहे, आता जेवायला आलो जरा. आणि आता उद्या आमच्या दोघांचे पण आई पप्पा येणार आहेत, एकत्रच येणार आहेत ते. असंच खूप दिवस झाले आले नाहीत आई पप्पा गावी. सो आणि त्यांना खूप गाव आवडतं, सो ते असंच एक आता विकेंड पण आहे म्हणून येणार आहेत. सो या. कुठली भाजी म्हणते? टोमॅटो फोडणी लावलेली आहे त्याला. लग्नाची नंतरची तयारी. काय माझी मदत पाहिजे का? डबल काम होईल. मी खायची मदत करतो. सकाळी लवकरच आमचे आई पप्पा आले आणि आम्ही असंच जरा जंगलात फेरफटका मारायला गेलो. ठेवायचे बाजूला. चिक ओलं आहे का? बघ नीट खालून. तर आता मी ते गावच्या डॅमवर आलो. एक कोथरूडचा धरण हा पण एक मस्त स्पॉट आहे. आता पाणी कमी झाल्यामुळे त्याला हे आहे, तुम्हाला प्युअरली दिसणार नाही, पण जेव्हा पाणी असतं तेव्हा सुपर स्पॉट असतो हा वाला. खूपच आपल्याला पाटून काकू पण आलेत, आम्हाला जॉईन झालेत ट्रिपला आमच्या. मस्त सगळीकडे फिरून झाल्यानंतर आम्ही आमच्या वाड्यात म्हणजेच गोठ्यात गेलो या गोंडस वासरासोबत खेळायला. ह्याच्या पायाला इन्फेक्शन होतं ना. हो, किती गोंडू बाळ आहे हे मांडीपासून हा वाला पाय. बघा ना, हा पाय बघा ना, इथे नव्हता होत कधी. बराबर खातो मला खातो. आता तर जरा ठीक आहे. हे डोकराला लागलंय, पडलं वाटतं थोडं. दिवशी कान पकडतात, कान पाण्यामध्ये आणि किंवा शेपटी पकडायची. वाहतात ना जेव्हा मस्त वास येतो. मला वास खूप आवडतो. हा इथे आहे बाहेर जाताना मला हे खूप आवडलं. आणि आता मी आणि आई पहिल्यांदाच भात कापणी करायला आलेलो आहे. सो बघूयात आता. हा साईड वापरू. हा कर 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 तू कर 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 इथे कर. आडवा नाही काकू, पाठून आडायचं, पाठून तसं नाही काकू. दम लागतो, सवय नाही ना आपल्याला.
खाली खाली ओढ जोरात जोरात ओढ. हा जोरात एकदम जोरात खडाक करून ओढायचं. नाही जमायचं त्यांना सवय नाही. शिकते शिकते ती. आता शेतीच तर करायचे गावी. केल्याने किती व्यायाम होतो शरीराला. पूर्व असं नाही आम्हा- पैसा कमी वाढायची जोर वाढायचा बस कच्चा. ओढ. असं नाही तिकडे नाही पुरा एंड नाही. तो गोल पाड समोरचा तिकडे नाही. समोरचा गोल. कोकणातच चांगली मिरची जातात ना. इकडे म्हटला शिवर्धन भाषिक माणगाव आणि हे आमचे क्यूट फ्रेंड्स. आम्ही कुठे पण गेलो तरी ते आम्हाला भेटतातच. ओके, सो फायनली आता आम्ही जायला निघालो आहे ठाण्याला जायला. पण आज फक्त मीच चालेल, म्हणजे मी आणि माझा आई पप्पा. प्रतीक त्याच्या आई पप्पांबरोबर उद्या येणार आहे. तर आता जायच्या आधी आईला गावातले गावठी गुलाब आणि शेणखत वगैरे घ्यायचं, तर तेच घ्यायला आम्ही आलो आहे. आणि माझं रिच्युअल आहे की मी जेव्हा पण प्रतीकच्या गावी येते आणि निघताना म्हणजे परत घरी ठाण्याला जाताना मी माझ्या फेवरेट स्पॉटवर येते. तो स्पॉट म्हणजे माझी लाडकी विहीर. मला एक खूप आवडते, माहीत नाही का. आणि हा पूर्ण एरिया, ही प्लेस मला खूप आवडते. खूप मला असं पॉझिटिव्ह वाटतं इथे येऊन, खूप छान वाटतं. सो मी आता तिथेच आलेली आहे, तर तुम्हाला आता दाखवते. आता मी शेणखत घेतोय. तर आता मी शेणखत घ्यायला आलेलो आहे. आणि मला शेणाचा वास प्रचंड आवडतो. इतकं औषधी असतं ते. मस्त शांत वाटतं. प्लेसवर मला ही प्लेस खूप आवडते. खूप शांत वाटतं वातावरणात इकडे. सो आता मी बॅग पॅक करून निघू थोड्याच वेळात. तर आपण आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.